चला तर मग खूप दिवसांनी आज मी व्हिडिओ बनवत आहे। तर माझी इथे सकाळची घाई सुरू होती। मी इथे नाश्ता बनवत होती। सकाळ सकाळ माझी कामं सुरू होती। इथे पाणीसुद्धा आलं होतं आणि माझं काम सुरू झालेलं आहे। मी पाणी भरत आहे आणि इथं मुलांचा दंगा सुरू होता। त्यांचं म्हणणं होतं आम्ही अंघोळ करतोय तर तू आम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू नको। तर ते हळूहळू लपून लपून येत होते, बघत होते। नंतर ना मजा तुम्ही पुढे बघा आणि व्हिडिओ न येण्याचे कारणसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढे जाऊन। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर इथे बघा मुलांची घाई सुरू होती अंघोळीची आणि ते लपून छपून जात होते, कारण की त्यांना असं वाटत होतं की मी कॅमेरा त्यांच्याकडे केला आहे आणि ते कॅमेऱ्यामध्ये दिसतात, पण ते तर कॅमेऱ्यामध्ये दिसत नव्हते। तर पाठीमागे हळूहळू ते लपून जात होते आणि मला ते हसायला येत होतं, म्हणून मी हसत होते। तर तुम्ही आता बघू शकता ते कशा माझ्या पाठून जात आहात ते। त्यांना माहितीच नव्हतं की कॅमेरा फक्त माझ्याकडे आहे। त्यांना असं वाटायचं की ते सुद्धा कॅमेरामध्ये दिसतात। तर आता बघा हा झोपून खालून चालला होता, हा गेला पटकन बघून खूप मला हसायला येत होतं आणि यांची इकडे मस्ती सुरू होती आणि माझं काम पण सुरू होतं। तर सकाळी पाणी आलं होतं तर पाण्याची गडबड सुरू होती। घाई गडबडीमध्ये एक भांडी घ्यायला गेले की 4 भांडी खाली पडतात, अशी माझी सकाळची गडबड असते। आणि हे बघा, हे आपले अंगणवाडीमध्ये मुलांना हा खाऊ भेटतो। ह्याच्यामध्ये तांदूळ डाळ मिक्स असतात आणि तांदूळसुद्धा चांगल्या क्वालिटीचं असते आणि डाळसुद्धा आपली गावठी असते ना, त्याला वरून साल असते, ते डाळ असते, त्यामुळे मस्त असतं हे। पण हे गावाला सगळे फेकून देतात म्हणजे हे म्हशींना खायला घालतात। आमच्या इकडे आमच्या घरी म्हशी नाही तरी दुसऱ्यांच्या घरी देतात। हे माझ्या भावाच्या मुलगी लहान असल्यामुळे तिला हा खाऊ शाळेमध्ये भेटतो। तर मी ह्याचा उपयोग केला आहे, कशासाठी सांगा बरं। तर मी ह्याचा उपयोग केला इडली डोसा किंवा आप्पे ह्याच्यापासून मी बनवते। तर ह्याच्यामध्ये मसाला असतो, तो मी सगळा पूर्णपणे धुवून काढणार आहे। तर ह्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, मॅगी मसाला असे काय मसाले असतात, पण हे तांदूळ आणि डाळ आहे ना, ही खूप चांगल्या प्रकारची असते। तर आपल्याला मसाला हा नको आहे, मुलं हे खात नाही, तर हे गावाला फेकून देतात म्हणजे म्हशींना वगैरे हे खायला घालतात। तर मी म्हटलं चला आपण एकदा ट्राय तर करू बघूया। तर मी ह्याच्यापासून करते नेहमी, पण मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। खूप छान असं आप्पे डोसा इडली मस्त होते, छान लागते। तर ह्याला आपल्याला स्वच्छपैकी धुवून घ्यायचं आहे। जो सगळा मसाला आहे ना, तो सगळा काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। बघा, मला खूप पाण्याने धुवावं लागणार आहे, 1-2 वेळा नाही तर मला हे 10 ते 12 वेळा धुवायचं आहे आणि पूर्णपणे ह्यातला मसाला काढायचा आहे। तुम्ही बघू शकता पुढे जाऊन। तर बघू शकता हे सगळं ना, त्याच्यामधला मसाला हा सगळा बघू शकता बेसनमध्ये एकदम पिवळा हळद वगैरे आहे। तर हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि तांदूळ स्वच्छ असे पांढरे होऊपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पुढे बघू शकता। तर बघा आता मी अजून एकदा धुवत आहे, अजून एकदा नाही म्हणता येणार, भरपूर वेळा मी अजून धुणार आहे। तुम्ही पुढे कंटिन्यू बघा। त्याच्यानंतर मी इथे हातानं तांदूळ असे चोळून घेते, जेणेकरून जो काही मसाला राहिला असेल तो सुद्धा निघला जाईल आणि जे डाळ असते ना, त्याला वरती सलपाड वगैरे असतात, तर ते सुद्धा निघले जातील। ह्याच्यासाठी मी थोडा वेळ जरा हाताने असे स्वच्छपैकी धुवून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये नंतर मी उडीद डाळ मिक्स करणार। हा 1 पॅकेट आहे, असे आमच्याकडे भरपूर पॅकेट भेटतात, पण ते काही यूज होत नाहीत। पण मी म्हटलं चला आपण तर यूज करूया। मी असेच ट्राय केले तर खूप छान झाले। तेव्हापासून मी हे आमच्याकडे सगळेच घरी बनवतात, फेकून देत नाहीत किंवा म्हशींनासुद्धा खायला घालत नाही। तर ह्याचा उपयोग आम्ही असे करतात, कारण की मुलं तर काही हे खात नाहीत आणि ते एवढं चांगलं क्वालिटीचं असतं, तर आपण कशाला टाकून द्यायचं उगाच। म्हणून म्हटलं चला आपण काहीतरी नवीन ट्राय करूया, म्हणून हे आम्ही अशा प्रकारे करतो। तर बघू शकता तुम्ही स्वच्छ असं तांदूळ धुवून झाले आहे। आता ह्याच्यामध्ये मी उडीद डाळ मिक्स करून हे उद्यासाठी रेडी करणार आहे।
ते सुरू होतं. आज गुरुवार होता तर म्हटलं चला हळदी लेपन करायचं होतं, तर ते तुम्हाला मी सुद्धा दाखवते. तर इथे मी स्वच्छ असं उंबरठा पुसून घेतला आहे आणि मी हळदीमध्ये गोमूत्र घातलं आहे. इथे असंच गोमूत्र भेटतं, तर ते मी हळदीमध्ये मिक्स केलं आहे आणि इथे मी दिवासुद्धा लावून घेतला आहे आणि धूप लावते. हे माझं रोजचं रुटीन आहे. रोजचं म्हणजे गुरुवारी तर स्पेशली मी करते. रोज नाही केलं तरी गुरुवारी मी नक्कीच करते. तर आता मी हळदी लेपन करते आणि तुम्ही करता का नाही नक्की कमेंटमध्ये करून सांगा आणि नक्की करा, कारण की उंबरठा लेपन केलं ना छान असं घरामध्ये मस्त दिवसभरात असे फ्रेश आणि छान व्ह्यूज येतात. वाईट शक्ती असेल तर त्याच्यापासून आपल्या घराचं संरक्षण होतं असं म्हणतात. मला काय एवढं माहिती नाही, पण मी करते. तुम्हीसुद्धा नक्की करा. तर आता माझी दिवाळीची साफसफाईला सुरुवात झाली आहे. इथे मी बिछाना धुतला होता आणि मला तो सुकत घालायचा होता, म्हणून आम्ही चाललो होतो वरती टेरेसवरती. तर आम्ही लिफ्टमध्ये बसलो, पण आम्ही बटन चालू करायलाच विसरलो. श्लोक मला सांगत होता की मम्मी आपण नाही बटन दाबलं. मी म्हटलं दाबले, तर त्याने शेवटी ते दाबलं नव्हतं, त्याने ते दाबलं आणि म्हटलं चला आता दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करूया हळूहळू. तर मी इकडे बिछाना धुतला होता, तो मला सुकत घालायचा होता. आमच्या इथे गॅलरीमध्ये खूप हवा येतच नाही आहे, त्यामुळे बिछाना सुकत नाही. म्हटलं चला इथे हवे नका होईना पण सुकून जाईल. तर हा मस्त मी इथे सुकत घालायला आली होते आणि श्लोकचं बघा इकडे खेळ सुरू होता. इकडे श्लोकचं चालू होतं मम्मा मला व्हिडिओ करायचं. मग काय त्याने एका व्हिडिओमध्येच सगळा व्ह्यू घेतला आणि पटकन व्हिडिओ काढून. तर इकडे बघू शकता मस्त आमच्या टेरेसवरचा व्ह्यू. छान असं वातावरण झालं होतं पावसानंतर ना. मस्त असं हिरवं सगळीकडे झाडे आली होती आणि थोडंसं ऊन, थोडं ढगाळ वातावरण, मस्त छान वाटत होतं वातावरण. बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. कशा तुम्ही? मस्त ना? मी पण मस्त. तर चला खूप दिवसापासून माझे व्हिडिओ येत नव्हते. आज मी नव्यानं माझ्या व्हिडिओना सुरुवात करत आहे. तर माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. मी आजचं माझं डेली रुटीन शेअर करणार आहे आणि बघू शकता मला इथे जर आला आहे, कारण की मी खूप आजारी पडली होते. त्याच्यामुळं मी व्हिडिओ वगैरे काहीच नाही बनवलं. मी मोबाईलसुद्धा हातात घेतला नव्हता खूप दिवसच, कारण की खूपच आजारी पडली होती मी. फर्स्ट टाईम खूप वर्षाने मी इतकी आजारी पडली होती, त्याच्यामुळं माझे व्हिडिओ नाही आले. मी व्हिडिओ नाही केले, लक्षच नाही दिलं व्हिडिओकडे. तर चला आजपासून मी माझ्या व्हिडिओना सुरुवात करत आहे. माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मी थोड्या वेळाने तुम्हाला भेटते. बाय बाय. तर मला हार घ्यायचा होता. मी श्लोकला सोडून हार घेण्यासाठी आले. आज सकाळ सकाळी हार काही घेता नाही आला, कारण की आज स्कूलला सुट्टी होती. त्यामुळं हार घ्यायला खूप लेट झाला. पूजा तर करून झाली होती, पण हार घालायचा बाकी होता. तर चला आता मी घरी जाऊन देवाला हार मस्त असं छान वाटतं त्यांचा हास्य चेहरा बघून. तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी नक्की करून घ्या. तर हे आहेत माझ्या मंदिरामधील स्वामी, श्री स्वामी समर्थ.
बसते मी थोडा वेळ स्वामींचं पुस्तक वाचते. असं काही नाही की मला टाईम भेटेल किंवा मी निवांत असेल त्यावेळेस मी थोडंफार का होईना पुस्तक वाचत असते. कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटला असे सगुण ज्ञानता आणि ज्ञान तुझ एक विश्वेसा. वेदाचा इतर्क शास्त्रे शास्त्रात ये नवरे विष्णू शंकर एक सरे कुठे झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती. सहस्त्रमुखी निश्चिती शिमला खादी वर्ण दादूड ठेवली चरणी माता रक्षा मस्ती समर्थ एक कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना नावी जी आपल्या मना. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर अशा प्रकारे आजचा गुरुवार होता माझा. तर तुमचा कसा असतो ते नक्की कमेंट करून सांगा. तर संध्याकाळचे 6 वाजले होते. जे मी सकाळी सुकत घातले होते ते कपडे मी आता घेण्यासाठी आले होते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय.